नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, यावर्षीच्या खरीप हंगामाला आता सुरुवात होणार आहे आणि खरीप हंगामापूर्वीच महाराष्ट्र राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बोगस बियाणाचा शिरकाव झालेला आपल्याला दिसून येते। तर शेतकरी मित्रांनो, दरवर्षी या बोगस बियाणामुळे आपल्या बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे नुकसान झाल्याचं आपण बघितलं असेल। तर आपलंही नुकसान बोगस बियाणामुळे होऊ नये त्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाने काही ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे की काही भरारी पथकं तयार करून बोगस बियाणं असो, खत असेल, यावर दाढी टाकून पकडण्याचा ॲक्शन प्लॅन देखील तयार केलेला आहे। पण तरी देखील महाराष्ट्र राज्याच्या काही सीमावर्ती भागामधून जसं मध्य प्रदेश असो, इकडून गुजरात असेल, तेलंगणा, आंध्र प्रदेश असेल, या सीमावर्ती भागामधून सीमावर्ती जिल्ह्यामध्ये दरवर्षी बोगस बियाणाचा शिरकाव झाल्याचं आढळून आलेलं आहे। आणि जसं बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला होता तेव्हापासूनच लक्षात आलं आहे की दरवर्षी बोगस बियाणाचा शिरकाव सीमावर्ती भागामधून होतो आणि या बोगस बियाणाची शिकार आपलेच बरेचसे शेतकरी मित्र होतात। तर मग यावर्षी देखील खरीप हंगामाच्या सुरुवातीला लगबग चालू झालेली आहे, बियाण्याची खरेदी आता चालू होणार। तर मग अशा वेळेस आपली काही फसवणूक होऊ नये तर त्यासाठी काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो। आणि ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या जर आपण काळजीपूर्वक जर पाळल्या तर आपल्याला निश्चितच बोगस बियाणापासून आपली सुटका होऊ शकते। जसं बघा शेतकरी मित्रांनो की शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे। जे अधिकृत बियाण्याचे विक्रीदार आहेत त्यांच्याकडूनच आपण बियाण्याची खरेदी केली पाहिजे, बियाण्याचं योग्य ते बिल आपण घेतलं पाहिजे। तसंच बघा, जे बियाण्याची खरेदीची पावती आणि बियाण्याच्या पाकिटाचा टॅग, लॉट नंबर शेतकऱ्यांनी पडताळून पाळावा आणि जी खरेदीची बिल आहे ते देखील जपून ठेवावं। यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहू शकतो शेतकरी मित्रांनो की बियाण्याचे जे पाकिट आहे ते पीक निघेपर्यंत आपण जपून ठेवले पाहिजे, जेणेकरून आपल्याला कंपनीवर क्लेम करताना आपल्याला ते सहाय्यक ठरते। तसंच चौथ्या नंबरवर बघा शेतकरी मित्रांनो की आणखी काय काळजी घेणं गरजेचं आहे की अनधिकृत विना बिलाने बियाणाचं खरेदी करू नये। म्हणजे बिना बिलाने कुठलंही बियाणं खरेदी करण्याचं टाळावं शेतकरी मित्रांनो। विना बिलाने आपण जर बियाणाचं खरेदी केली तर आपल्याला तक्रार करण्यास जागा उरत नाही। तसेच शेतकरी मित्रांनो, जसं कीटकनाशके असेल, तणनाशके असेल, आधी आपण वस्तू खरेदी करताना त्यावरची अंतिम मुदत आपण तपासून बघितली पाहिजे। तर होतंय काय मित्रांनो की आपण जातोय तणनाशक असो की कीटकनाशक असो खरेदी करतो आणि थेट शेतामध्ये जाऊन फवारणी करतो। तर अशा वेळेस एक काळजी करणं गरजेचं आहे की ती अंतिम मुदत तिची संपली तर नाही ना, हे पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे। काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो, ह्या जर गोष्टी आपण पाळल्या तर बोगस बियाणापासून आपली निश्चितच सुटका होऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो, आपण परत भेटू नवीन माहितीसह। तोपर्यंत आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज। नमस्कार।